विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने कामगारांसाठी असलेल्या शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्यविषयक योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना व अन्य योजना कोणकोणत्या आहेत या सर्वसामान्य लोकांना माहीत नसते। याबाबत जाणून घ्या कामगार आयुक्त कार्यालयाच्या सह आयुक्त शिरीन लोखंडे मॅडम यांच्याकडून। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कामगार आयुक्त कार्यालय महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे कामगारांसाठी विविध योजना ज्या आहेत त्या अनेक कामगारांना माहीत नसतात। मात्र आपण हे निमित्त साधून दरवर्षीच एक लोकांना त्याची माहिती व्हावी म्हणून आपण माहिती देत असतात। नेमकं या कोणत्या कामगारांसाठी योजना आहेत त्याबद्दल आपण जरा विस्तृत मी सह आयुक्त शिरीन लोखंडे, कामगार आयुक्तालय बांद्रे महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दरवर्षी आपण महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी स्टॉल काढत असतो। मूळ उद्देश हाच आहे की ते येणारा शक्यतो कामगार वर्ग आहे आणि या कामगार वर्ग पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतो आणि त्यांच्यापर्यंत आमच्या कार्यालयाच्या विविध योजना आणि आमच्या सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या याकरता आम्ही 2016 पासून हा प्रयत्न करतो आहोत। या प्रयत्नात आम्ही नक्कीच यश येत आहे। सर्वप्रथम आम्ही जनजागृती करतो बाल कामगार या विषयावरती। सकाळी आल्यापासून आम्ही रॅलीज काढल्या बाल कामगार विषयी आणि हातामध्ये पोस्टर घेऊन लोकांमध्ये जनजागृतीसाठी आमचे कर्मचारी अधिकारी स्वतः घेत आहेत, त्यांच्या शंकांचं निरसन करत आहेत। लोकांना जरा इंटरेस्ट वाटेल अशा पद्धतीने आम्ही सेल्फी पॉईंट इथे केलेला आहे, जिथे लोक उभं राहून आपण बाल कामगार या प्रथेला विरोध करतो आहोत, फोटो काढतात, त्यासाठी ठेवतात। आम्ही म्हणते लोक इथे येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा ते त्यांचा पाठिंबा दर्शवला आपल्या वहिनीला। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असंघटित कामगारांकरता ई-श्रम पोर्टल आहे, त्याच्यावरती घरबसल्या तुम्ही मोबाईलवरून सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता असंघटित कामगारांचं, जेणेकरून कामगारांपर्यंत पोहोचू शकतील। त्याकरता आम्ही लाईव्ह रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे। आपण बघू शकाल की कामगारांकडून चांगला प्रतिसाद इथे मिळतो आहे। त्यांनी केवळ आपलं आधार कार्ड जे मोबाईलला लिंक आहे आणि बँकेचे डिटेल दिले की अगदी सहजरित्या त्यांचं रजिस्ट्रेशन इथे होतं। ई-श्रमच्या सोबतच आधार कार्डचं रजिस्ट्रेशन इथे केलं जातं। आधार कार्डमध्ये आपले स्वतःची आरोग्यविषयाची सगळी माहिती त्या ॲपवरती जाते आणि पुढे मागे शासनाला काही योजना द्यायच्या असतील आरोग्यविषयक तर ते सहजरित्या कामगारांपर्यंत पोहोचू शकतील। त्यानंतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे बांधकाम कामगारांकरता आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्या अतिशय सुंदर अशा वेगवेगळ्या 27 योजना आहेत सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक अशा। एकत्रित बांधकाम कामगार म्हणून इथे नोंदणी केली त्याकरता आपण कुठल्याही एखाद्या बांधकाम कामगारावर किमान 90 दिवस मागील वर्षात काम केलेलं असलं पाहिजे। असं बालकाचं सर्टिफिकेट आपण दिल्यानंतर महाराष्ट्रामधील आमच्या जिल्ह्याच्या कुठल्याही कार्यालयात जाऊन तो कामगार रजिस्टर होऊ शकतो। आता जाण्याची देखील गरज नाही, हे सगळं रजिस्ट्रेशन ऑनलाईन आहे। शासनाच्या जिथे जिथे सुविधा आहेत सर्व्ही केंद्राच्या तेथे केंद्राच्या तिथे जाऊन हा कामगार रजिस्ट्रेशन सहजरित्या करू शकतो। आवश्यक कागदपत्र त्याकरता काय आहे ती सर्व माहिती आम्ही ह्या पॅम्पलेटमध्ये दिलेली आहे आणि ह्या सगळ्या योजनांकरता आधी त्यांनी नोंदणी करायची आहे। त्यानंतर त्यांना स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला शिक्षणाला अनेक सुंदर योजना आहेत आणि योजना अशा प्रकारच्या की त्या कामगाराला स्वतःला ₹20,000 आर्थिक सहाय्य, त्यानंतर प्रसूती सहाय्य 15 ते 20,000, त्यानंतर मुलांना शिक्षणाकरता पहिली 8वी 10वी 7,000, 10,000, 18,000 अशा पद्धतीचे सहाय्य। बांधकाम कामगारांच्या मुलांना जर मेडिकलला ॲडमिशन मिळालं तर वर्षाला 1 लाख सहाय्य त्या कामगाराला त्या मुलाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मिळणार आहे। इंजिनिअरिंग शिकायचं असेल मुलांना तर ₹65,000 वर्षाला आर्थिक सहाय्य आहे। म्हणजे असं पूर्ण भर यावर आहे त्या कामगाराच्या कुटुंबाचं पुढे चांगल्या रीतीने डेव्हलपमेंट आहे। त्याचबरोबरीने बांधकाम कामगाराचं काम हे अतिशय जोखमीचं असल्याने जर काही अपघात घडला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर कुटुंबाला 5 लाख
येईल. त्याचप्रमाणे दर महिन्याला 2,000 रुपये पोहोचतात. 5 वर्षापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येईल. त्यामुळे हे बांधकाम कामगारांच्या कल्याणाचं उद्दिष्ट आमच्या इथे आल्यानंतर नाना प्रकारे माहिती झाले. अनेक कार्यकर्ते स्वतःच्या गावामध्ये जास्तीची कागदपत्र देऊन तिथे उपस्थिती करतात आणि माझा अनुभव आम्हाला असा आला की वाडा मोखाडा यासारख्या आदिवासी भागामध्ये भिंगरा बाबू म्हणून आदिवासी मित्र आहे आणि आमच्या पहिल्या कॅम्पमध्ये केवळ एक पॅकेट आमच्या इथे घेऊन गेला. त्याच्या आधारावर कामगारांना पाण्याला रजिस्टर करणे हे आम्हाला खूप मोठं मोटिवेशन होतं आणि त्यामुळे आम्ही पुन्हा दरवर्षी अंदाजे 2 ते 2.5 लाख कामगारांना त्याचबरोबरीने आपल्याकडे असंघटित कामगारांच्या कल्याणाकरता असंघटित कार्यालय आहे. कामगारांसाठी कार्य केलं जातं. मंडळाच्या गरीब कामगार आपल्या करणाऱ्या महिला पुरुषांसाठी काही योजना आहेत. त्या योजनांची माहिती देखील आपण सगळ्यांना दिली आहे. अतिशय उत्तम रीतीने सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचते आहे. त्याचबरोबरीने जे मोठीत कारखान्यातले कामगार आहेत त्यांच्या कल्याणाकरता कल्याण आयुक्तालय आहे. त्या कल्याण आयुक्तालयातर्फे जे काही कामगारांची नोंदणी होते त्यांचं काही कॉन्ट्रिब्युशन लागायचं कॉन्ट्रिब्युशन त्यांच्याही अनेक योजना आहेत. त्या देखील आपण ते स्टॉल ठेवलेल्या आहेत. त्यातली सर्वात म्हणजे कामगारांना दिले जाणारे काही पुरस्कार लोकांपर्यंत पोहोचतात. अशा प्रकारे सर्वकषपणे संघटित आणि असंघटित या दोन्ही पद्धतीच्या कामगार वर्गावर काही कार्यक्रम होतात आणि त्या अनुषंगाने ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या पोहोचाव्यात सगळ्यांपर्यंत हा आमचा एक प्रयत्न असतो आणि त्याचं सगळं श्रेय जे आहे ते मी आमचे आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी आमचे कामगार आयुक्त संघटक आयुक्त माननीय सचिव मॅडम या सर्वांमुळे आम्ही हा जो कल्याण दरवर्षी इथे तुम्ही बघितलं असेल प्रचंड गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये माझे सगळे अधिकारी कर्मचारी येऊन काम करतात, दिवसभर म्हणलं काम करतात. त्यांच्या सर्वांचे सुद्धा खूप धन्यवाद आणि आपण आमचा हा प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचवत आहे त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.